या सह्याद्रीत स्थित असलेला महाराष्ट्रातला सर्वात सुंदर वॉटरफॉल म्हणजे खोपोलीतला केपी वॉटरफॉल. जगभर प्रसिद्ध असलेला आणि धबधब्याचं सुंदर प्रदर्शन करणारा हा एक वॉटरफॉल. तर आज आपण तिथे भेट देण्यासाठी जाणार आहोत. विष्णू नीट आहे. रस्ता बघा मित्रांनो, पूर्ण एकदम स्लिपरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं म्हणजे ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर पावसाळ्याचा सीझन झाला आहे चालू मित्रांनो, आणि अनेक धबधबे ॲक्टिव्ह झालेले आहेत, जसे की वॉटरफॉल आणि असे खूप काही. तर तसंच महाराष्ट्रातला एक खूप सुंदर वॉटरफॉल आहे, तो म्हणजे खोपोलीतला केपी वॉटरफॉल. तर आज आपण तिथे जाणार आहोत आणि खूप मजा करू. आज आपण खूप मजा करू, कारण की आपल्यासोबत आज आपली टीम कुणाल आणि विष्णू दोघं पण आहेत, आणि तीच मज्जा आम्ही तुमच्यासोबतही शेअर करू. आणि चला जास्त वेळ न घालवता आपण निघूया. तर स्कूटीवर हा प्रवास आम्ही आता स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल सगळं रात्री टाकले, तर आता फक्त आपल्याला जायचीच दूर आहे, बस तेवढाच क्रॉस करायचं आहे. तर चला निघूया. जायचं कुणाल? चला मग आता आम्ही निघतो आणि नाश्ता करून मग तुम्हाला भेटतो. चला मग. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट आता जाऊ केपी वॉटरफॉलला. तर मित्रांनो, आता फायनली आपण इथे पोचलो आहे, पण आता आपल्याला थोडं अजून इथनं पुढनं असा लेफ्ट मारून आणि मग त्या केपी वॉटरफॉलपर्यंत जायचं आहे. तर आपल्याला इथनं केपी वॉटरफॉल दिसतंय, माझ्या मागेच आहे. तुम्हाला दिसत नसेल कारण की एकदम छोटा दिसतंय. तर आपण आता बहुतेक जवळ पोचलो आहे. आता बघा या साईडनं रस्ता आहे आणि असं जाऊन डायरेक्ट केपी वॉटरफॉलकडे. तर थोडेसे फोटोशूट करतो आम्ही इथे, कारण की मस्त नजारा आहे. तर बघा तुम्ही सुद्धा. तर मित्रांनो, बघितला किती सुंदर नजारा दिसतोय. तर याच नजाऱ्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही थोडा वेळ इथं थांबलो आहे. तर चला आता आपण इथनं पुढे जाऊ आणि आपला जो ट्रेक स्टार्ट पॉईंट आहे ना, तिथे जाऊ आणि मग तिथनं तुम्हाला दाखवतो की पुढे कसं जायचं आहे. तर चला. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या आता ट्रेक स्टार्ट पॉईंटला पोहोचलेलो आहोत. तर आपली गाडी आपण आता इथं पार्क केली. तर इथं काकीजवळ आता वडापाव खायला आलो आहे. तर आता वडापाव वगैरे आपण खाऊन घेऊ आणि मग डायरेक्ट इथनं आपण सरळ एकदम चालत आपण केपी वॉटरफॉलचा ट्रेक पूर्ण करू. तर पुढे वगैरे गेलो ना आपण, तर आपल्याला इथनं आता काहीच शॉप वगैरे काही भेटणार नाही खाण्यासाठी. तर त्यामुळे आपण इथनंच आता खाऊन पिऊन घेऊ, मस्त हलका फुलका नाश्ता करू आणि मग पुढं जाऊ. तर विष्णू पण आपल्या ब्लॉगमध्ये खूप टायमानंतर आला आहे. तर विष्णू, कसं आहेस? एक नंबर. तर आता हा एक्सपिरियन्स आमचा कसा राहील तर आम्हाला सुद्धा माहिती नाही, कारण की बघू इथे दोन ऑप्शन आहेत, एक झेनिथ वॉटरफॉल आणि एक केपी वॉटरफॉल. तर आपला जो टार्गेट आहे तो केपी वॉटरफॉलचा आहे, तर आपण तिथेच जाऊ. म्हणजे हा इथनं ट्रेकची स्टार्टिंग आहे, इथनं या साईडनं. तर चला जास्त वेळ न घालवता आता आम्ही काहीतरी खाऊन घेतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला पुढं भेटतो. जसंच आपण आपला ट्रेक स्टार्ट केला ना मित्रांनो, तसंच आपल्याला एक सुंदरसं गाव लागलं आणि तोच गाव क्रॉस करून आपल्याला दत्त मंदिराकडे जायचं आहे. खरंच पाऊसही खूप जोराचा चालू होता आणि पायवाटाही पाण्याने भरल्या गेल्या होत्या. तर हा एक कच्चा रस्ता आहे, तर हाच रस्ता पकडून आपल्याला सरळ केपी वॉटरफॉलकडे जायचं आहे. तर मित्रांनो बघा, खूप पाऊस चालू झाला आहे आणि बहुतेक आपला ट्रेक आता डिफिकल्ट होईल. तर आपण तरीही ट्राय करू आणि कसं तरी करून वरती जाऊ आणि हळूहळू आपला प्रवास चालू ठेवू, कारण की पाऊस खूप वाढत चालला आहे आणि बहुतेक आपला जो पॅच आहे तो पण रिस्की झाला असेल. तर चला बघा कसा नजारा झाला, एकदम भयानक.
तर मित्रांनो आपण आता श्री दत्त मंदिराजवळ आलेलो आहोत. तर बघा तुम्ही, हा आहे श्री दत्त मंदिर. तर याच्याच पलीकडे एक संतोषी माता मंदिर सुद्धा आहे. तर याच्या सरळ बघा तुम्ही एक वडाचं झाड दिसेल. तर आपल्याला त्या वडाच्या पलीकडनं आपल्याला केपी वॉटरफॉलकडे जायचं आहे. तर पाऊस पण वाढत चालला आहे आणि वाटा पण आता डिफिकल्ट होत चालल्या आहेत. पण तरी पण आपण कसं तरी ट्राय करू आणि आपला हा प्रवास पार पाडू. तर चला तुम्हाला मी सुंदर सुंदर नजारे दाखवत तुम्हाला घेऊन जातो केपी वॉटरफॉलकडे. तर चला. तर मित्रांनो पाऊस खूप जोराचा चालू झाला आहे आणि रस्ते आता खूप डिफिकल्ट होणार आहेत. आणि बघू आपण कसं तरी ट्राय करत राहू, कारण की वाटा पण खूप आता खराब होत चालल्या आहेत. पूर्ण माती वाहत येते पाण्यासोबत. पुढे एक रिस्की पॅच आहे जो खडकाच्या कडणीतून आपल्याला चालून जायला लागतो आणि म्हणतात की तो सगळ्यात डिफिकल्ट पॅच आहे इथला. तर बघू या पावसामुळे आपल्याला तो करता येतो की नाही, पण आपण ट्राय नक्की करू. तर चला. तर मित्रांनो बघा पाणी किती वाढलंय. तर आता आम्हाला रस्ते जे आहेत ते कळवण्यात थोडा प्रॉब्लेम होतोय, पण पाणी थांबू पण नाही शकतं. तर आपण ट्राय करतो जिथे कमी पाणी असेल ना तिथनं क्रॉस करायचा. तर बघू आता तिथे एक ऑप्शन दिसतंय आपल्याला. तर मित्रांनो तर बघा हाच तो पॅच आहे. तर पाण्याचं प्रमाण खूप वाढलेला, मगाशी खूप जास्त होता. तर आम्ही तो रिस्क न घेता तिकडे दत्त मंदिराच्या मागून असं फिरून फिरून इथं आलो आहे. तर हा एक चांगला सुरक्षित रस्ता आहे. आता याच्या पुढे कसा रस्ता असणार तो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला जाऊ आपण. तर हा बघा इथनं सरळ रस्ता आहे जाण्याचा. तर कुणाल गेलाय आपणही जाऊ. तर चल विष्णू. तर मित्रांनो या पावसामुळे आता छोटे छोटे जे वॉटरफॉल होते ना, जे वॉटरफॉल होते ना, तर ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. तर बघा इथे समोर पण दोन आपल्याला दिसून येत आहेत. आणि आपल्याला जिथे जायचं आहे तो म्हणजे केपी वॉटरफॉल. तो बघा झाडांच्या मधोमध आहे. तर चला आता जाऊ. तर मित्रांनो या ट्रेकचा सगळ्यात डिफिकल्ट पॅच तर हाच आहे. तर बघा पोरं कशी येत आहेत. तर चला डिफिकल्ट पॅच पूर्ण करू. चला. तर मित्रांनो या ट्रॅकचा सगळ्यात डिफिकल्ट पॅच म्हणजे हाच आहे. तर आपल्याला सांभाळून क्रॉस करावं लागेल. तर चला हळूहळू करून इथनं वरती जाऊ. तर आता चढून चढून थोडा दम लागलाय. तर बघू आता कुणाल ट्राय करतोय. कुणाल व्यवस्थित. मी चढू पहिले. तर मित्रांनो आता सगळ्यात डिफिकल्ट पैच इतना है भाई, यहाँ से आगे कितना और डिफिकल्ट है जरा बताओगे आप? जैसा ये थोड़ा सा देख रहे हैं ना, ये हाँ। पार्ट और ऊपर है थोड़ा सा, लेकिन वो उतना हार्ड नहीं है, उसमें थोड़ा सीढ़ी मोटा है। ऐसा है क्या? यहाँ से जा सकते हैं ना? हाँ। तो तर चला मित्रांनो आता ट्राय करू आपण. ऑल द तर बेस्ट। चला ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. सांभाळून या रे. कुणाल गेलाय वरती. तर बघा इथनं खाल दरी आहे एकदम. विष्णू मी नीट ये. हे बघ कसे साचे आहेत ना, याच्यावर पाय दे. असते हाँ। तर मित्रांनो आता विष्णू माझी व्हिडिओ काढता, तर मी वरती चाललो. विष्णू व्हिडिओ काढतोय. बस उधर आते टाइम प्रॉब्लम करेगा ना, कुछ नहीं रे। वन एक सर वन एक.
तर मित्रांनो पूर्ण भिजलोय आणि हा बघा हा 150-200 फूटचा असा एक दरी आहे. तर डिफिकल्ट आहे आणि ते बघा ते मित्र पण येत आहेत तिकडून. त्यांना पण क्या बोलतात. हो भाई तर चला आता जाऊ. बहुत बड़ा फैन हूँ मैंने आज सुबह मतलब थँक्यू आपले फॅन पण भेटलेले आहेत आपल्याला इथे. तर रस्ता बघा मित्रांनो पूर्ण एकदम स्लिपरी आहे पण मजा येते चढायला मित्रांसोबत. हाय करू जय हाय करू. महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा चला एनर्जी. तर मित्रांनो आपण हा स्लिपरी पॅच आता कसं तरी कव्हर करतोय. तर हा बघा कुणाल आपल्या मागे आहे. तर चला ह्या बघा अशा पायऱ्या आपल्याला पाय ठेवण्यासाठी बनवलेल्या आहेत आणि इथनं बघा जास्तच स्लिपरी पॅच आहे पण हा पण आपण कंप्लीट करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. तर मित्रांनो ह्या बघा इथं खूप स्लिपरी आहे आणि ज्यांची स्लीपर वगैरे असेल तर जरा व्यवस्थित या. तर चला आणि मित्रांनो इथे याल ना तर चांगल्या ग्रिपचे शूज वापरा. तर चला हळूहळू करून वरती जाऊ. तर काळजीपूर्वक. तर बघा सगळे हळूहळू येत आहेत. लो सबको लेंगे फ्रेम में. या मित्रांनो या. तर हा पॅच क्रॉस झालेला आहे आपला. तर मित्रांनो आता फायनली आपण तो रिस्की पॅच कंप्लीट केला. स्लिपरी रोड होता एकदम कसा तरी आपण चढलो पण व्यवस्थित चढलो आणि हा नजारा बघा पूर्ण खोपोली शहराचा. तर खूप सुंदर नजारा येते मित्रांनो. तर तुम्ही पण येत असाल तर काळजीपूर्वक या, सेफ्टीने या, एकदम व्यवस्थित चांगले ग्रिपचे शूज घाला आणि मगच या. तर असा नजारा तुम्हालाही पाहायला मिळेल. तर चला आता आपण हळूहळू करून इथनं वरती जाऊ आणि केपी वॉटरफॉलची मजा घेऊ. तर चला. तर मित्रांनो असाच आम्ही ट्रेक करत करत चालता हा रस्ता चालता एक समोर एक खूप सुंदर असं फूल भेटलं आहे. तर बघा किती सुंदर दिसतंय. तर मस्त एकदम. तर कोणाला नाव माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर कसं वाटतं विष्णू बघून. बहुत अच्छा लग रहा है. तर हा बघा इथं पण आहे हे बघा. तर चला जाऊ आता पुढे आपण. तर मित्रांनो आता आपण वाट शोधत चाललोय आणि खरंच हा ॲडव्हेंचर आणि हा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की या आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आम्ही मागे प्रबलगडला पण गेलतो तर तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर वरती मी आय बटन देईन त्याच्यावर क्लिक करा आणि तो ब्लॉग बघा. तर चला कंटिन्यू राहा. तर झाडाझुडपात पायवाट शोधत खूप सारे असे काटेरी वनस्पती आपल्याला रस्त्यात लागतात. तर स्वतःला काही हानी न होता आपण हा प्रवास पार पाडायचा आहे. तर तुम्हीही काळजी घ्या आणि आपला प्रवास पार पाडा. तर मित्रांनो आता पुढे जाऊन एक वॉटरफॉल क्रॉसिंग आहे. तर आता पाणी स्लो आहे तर आपल्याला क्रॉस करता येईल वॉटरफॉल. एवढा काही टेन्शनची गोष्ट नाही. कारण तिथे बघा तिथे आपल्याला कुणाल थांबलेत आपल्याला तिथे. तर त्या साईडनं आपल्याला जायचं आहे असं आणि वरती डायरेक्ट तो बघा केपी वॉटरफॉल. तर खरंच खूप सुंदर नजारा येत आहे. तर आम्ही खूप सारे फोटो वगैरे काढले इथे आणि वरती अजूनही काढू आपण. तर चला लवकरात लवकर वरती जाऊ. तर मित्रांनो रस्ते बघा कसे स्लिपरी झालेत पूर्ण. तर एकदम व्यवस्थित चढायला लागेल. तर चला वरतीच भेटतो.
तर मित्रांनो बघा हा केपी वॉटरफॉलचा नजारा. तर मित्रांनो तुम्ही बघितला केपी वॉटरफॉलचा नजारा, तर खूपच सुंदर दिसतोय मित्रांनो. तुम्ही पण एकदा येऊन अनुभव घ्या. आणि आता आम्ही इथे समोर चाललोय, तर महाराष्ट्रातला खूप सुंदर वॉटरफॉल आहे आणि याची मजा आपण नक्कीच घेऊ आणि तुम्हालाही दाखवू. तर चला. रस्ते खूप रिस्की आहेत, तर येत असाल तर सांभाळून या. नक्कीच खूप सुंदर नजारा बघायला मिळेल. तर हा बघा माझ्या मागे. तर चला आता आपण तिकडे रेलिंगवर चाललोय, तर तिथनं ट्रेन येईल जाईल त्याचाही नजारा खूप सुंदर येईल आणि मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो खूप सुंदर, खूप लोक आलेत आज सोमवार असून सुद्धा. तर बघा तर मित्रांनो इथे रील्स बनवणं चालू आहे. तर हा बघा आपला कुणाल शूट करतोय, तर तोपर्यंत आपण नजरेचा आनंद घेऊ. तर मित्रांनो आता रेलिंगवर आलोय मी. ट्रेन का वेट कर रहा हूँ. तर आता आम्ही ट्रेनचा वेट करतोय, कारण की ट्रेन आल्यावर खूपच सुंदर नजारा येणार आहे. तर खूप सारी पोरं लोक जमलेत बघण्यासाठी. तर हे आपले दोघं मित्र पार्टनर. तर भाई आपका नाम? गौरव. गौरव. और आपका? राहुल. तर राहुल. तर हे दोन मित्र आपल्याला भेटलेले आहेत. तर ते आपल्याकडे कुठून आले? टिटवाला ना. हो. तर टिटवाल्यावरून आले. तर आपल्याला खूप सुंदर असे पार्टनर होते आपल्यासोबत. तर आपण जेवढा पण ट्रॅक केला त्यांच्यासोबत केला आणि खरंच एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तर बघू आता ट्रेन कधी येते, कारण की चांगला मोमेंट कॅप्चर होईल आपल्या कॅमेऱ्यामध्ये. तर चला. तर कुणाल आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि हा वॉटरफॉल बघा केपीचा. तर या लोकेशनला आम्ही जवळजवळ 1-1.5 तास चालत आलो आहे कवर करण्यासाठी. तर फायनली पोहोचलो. आता आम्ही ट्रेनचा वेट करतोय. ट्रेन आली तर ती दाखवा आम्ही कशी काय. 10-15 मिनटात ट्रेन येईल, मग तक आम्ही फोटोशूट काढून घेतो. पोरं इथं खूप एन्जॉय करतात. तुम्हाला खायचं असेल ना तर तिथं बनवून पण खाऊ शकता तुम्ही. हो. आणि मग आता बघू आपण. आणि बघा व्ह्यू किती छान आहे. तर मित्रांनो हा बघा इथे एक असेंब्ली पॉईंट आहे. तर आपण आता त्या साईडला जाऊ. तर मित्रांनो आता ट्रेन येते. तर खूप सुंदर नजारा येणार आहे. तर खूप वेट केला आम्ही इथं थांबून. तर बघा समोरच. तर मित्रांनो ट्रेन जाते, पण हा जो खालचा पूर्ण पॅच आहे ना एवढा, हा लोखंडी पॅच जो आहे हा पूर्ण व्हायब्रेट करतोय, एकदम हालतोय. थोडा रिस्की आहे पण मोमेंट आहे. तर हा आता शेवटचा डब्बा. तर तो गेला शेवटचा डब्बा आणि गेली आपली ट्रेन. तर नक्कीच बघून खूप भारी वाटलं. तर आपण आता ट्राय करू तिथे खाली जायचं. तर त्या बघा तिथनं अशा शिड्या खाली उतरतात. तर आता आपण तिथे जाणार आहोत. तर ते बघा ती पोरं पण तिकडे चाललेत. तर आता इथे आलोय, तर जेवढं आपल्याला बघता येईल, जेवढं कव्हर करता येईल तेवढं करू आपण. कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमचा आता एक प्रयत्न असणार आहे खाली जाण्याचा. खाली शिड्या आहेत
तर त्या एकदम एकदम एंडपर्यंत उतरतात. तर आपण एक्सपिरियन्स घेण्यासाठी खाली जाऊ आणि लगेच वरती येऊ, कारण की आपल्याला त्या कड्यावर पण जायचं आहे. तर खूप सारे नजारे आहेत जे बघण्यासारखे आहेत आणि हवा पण थंडगार येते. तर तुम्हाला जमलं तर नक्कीच या. मी डिस्क्रिप्शनमध्ये या लोकेशनची लिंक देईन, तर तुम्ही नक्कीच या. तर चला. तर चला मित्रांनो, आता आपण खाली जाऊ. तर या बघा, इथे लोखंडी शिड्या आहेत, एकदम प्रॉपर आहेत. तर काही धोकाजनक नाही. आपण व्यवस्थित गेलो आणि व्यवस्थित आलो ना, तर काहीच धोका आपल्याला होऊ शकणार नाही. तर मित्रांनो, इथे एक छोटासा वॉटरफॉल आहे. तर हे बघा, इथे एकदम चिकट झालेला आहे. तर हा कॉन्क्रीटचा आहे. तर हळूहळू जाऊ इथनं. तर मित्रांनो, हे बघून तुम्हाला कळालंच असेल की अशा पावसाच्या भरात वरनं दगडा पडतात आणि हे खूप भयानक आहे. तर बघा काय परिणाम होतो. तर त्यामुळे सांभाळून जाऊ, लक्ष देत जाऊ आणि पटकन वरती येऊ. तर मित्रांनो, हीच आहे शेवटची पायरी. तर ही बघा. तर खरंच खूप उंच आहे आणि इथेच यायचं होतं, बघायचं होतं खाली कसं आहे कसं नाही. तर हा बघा, इथनं एक छोटासा वॉटरफॉल येतो तिथनं डायरेक्ट. तर सुंदर आहे. तर आपण आता बघितलं, आता जाऊ वरती. तर या बघा दगडा. तर याचा अर्थ या वरून पडतात खाली. जसा वादळ वारा असला, पाऊस असला, जोराचा पाऊस असला, तर या दगडा सरळ वरून खाली येतात आणि कधीही येऊ शकतात. तर आपण सांभाळून थोडं आपलं बी केअरफुल राहिलं पाहिजे. आपण स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे. आणि चला आता आपण जास्त न थांबता वरती जाऊ. तर मित्रांनो, आत्ताच आपण खालून जाऊन आलो. तो वॉटरफॉलच्या बाजूला जो कडा आहे ना, तर आता आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करू. तर तिथनंही खूप सुंदर व्ह्यू दिसतो असं मी ऐकले आणि आता आपण तिथे जाऊन बघू. तर जायचं का कुणाल? तर चला आता जाऊ तिकडे. तर मित्रांनो बघा, इथनं रस्ता आहे त्या कड्यावर जाण्याचा. तर चला आपण जाऊ. तर चला आता त्या कड्यावर जाऊ आणि बघू कसा नजारा येतोय. तर बघा मित्रांनो, किती खतरनाक दिसतं इथनं. म्हणजे खाली एकदम असा कडा आहे, एकदम क्रॉस आहे. तर खूप भयानक दिसतंय. तर चला आपण आता जाऊ पुढे. तर बघा, आणि हा आपला कुणाल आणि विष्णू, आम्ही तिघं पण हा मोमेंट एन्जॉय करताना. तर कसं वाटतं मित्रांनो, जरा एक्सप्लेन करा. तर आम्ही आता आले शेवटच्या पॉईंटवर. तर इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं आणि तुम्ही पण यायचं असल्यावर. आणि इथं नीट या सांभाळून. आणि पाण्याची खूप वाढ झाली आणि आम्ही नशीब सकाळी काहीतरी खाऊन आलतो आणि तुम्ही पण या खाऊन. इथं काय भेटत नाही वरती. तर चला आपण बघू समोरनं. चला. तर मित्रांनो, पाण्याचा फ्लो खूप वाढला आहे. तर बघा, इथनंच आपल्याला कळून येतंय. तर वारा आणि पाणी दोन्ही मिक्स होऊन खूप खतरनाक असा वॉटरफॉल तयार होतो. आणि महाराष्ट्रातला खूप सुंदर वॉटरफॉल आहे. तर आपण नाही बघितलं तर काहीच बघितला. तर त्यामुळं आलो आहे आज सुट्टी काढून बघण्यासाठी. तर खरंच नजारा खूप सुंदर आहे. नक्कीच या, केअरफुली या आणि एन्जॉय करा. तर बघा पुढचा रस्ता हा एकदम चिकट आणि स्लिपरी झालेला आहे. तर चला आपण जाऊ पुढे. तर बघा मित्रांनो, आपण आता वॉटरफॉलच्या एकदम मधोमध आहोत आणि खूपच सुंदर नजारा येतोय.
तर मित्रांनो बसलोय थोडं इथं आराम करतोय. तर खरंच मित्रांनो खूप सुंदर नजारा आहे इथला. तर नक्कीच तुम्ही पण एकदा या आणि या नजाऱ्याचा आनंद घ्या. तर मित्रांनो आम्ही पण आता सुरक्षित घरी जातो आणि खूप चांगलं वाटलं या लोकेशनवर येऊन. आणि तुम्हालाही कसं वाटलं बघून कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.